श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, त्याचबरोबर वाहन वास्तूचे सुख या सर्व संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा खास महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार केलेला आहे. नक्की संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची कर्क रास आहे अतिशय भावनिक, मायाळू आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचा वेध घेणारी अशी तुमची कर्क रास. राशी स्वामी तुमचे चंद्रदेव होतात, जे दर 2.25 दिवसांनी परिवर्तित होतात. त्यामुळे तुमच्या मूड मध्ये सुद्धा सातत्याने बदल दिसून येतो. लग्न स्थानामध्ये शुक्रदेव आहेत, त्यामुळे शुक्रदेव तुम्हाला या महिन्यात उत्साह निर्माण करून देतील. प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन बनवतील आणि त्या माध्यमातून तुम्ही कामामध्ये यशस्वी व्हाल. धनस्थानाकडे जाऊया. धनस्थानामध्ये रविदेव, बुधदेव, केतुदेव युती करत आहेत. रविदेव आणि बुधदेवांची युती संपत्ती संचयाकडे घेऊन जाणारी. केतुदेव या ठिकाणी असल्यामुळे मोठ्या गुंतवणुकी करताना मात्र विशेष काळजी घेण्याचा सल्ला तुम्हाला या महिन्यात देण्यात येत आहे. मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता किंवा युट्यूबर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी मंगळदेव तृतीयात असणं विशेष म्हणता येईल. मंगळदेवांचा हे गोचर 13 तारखेनंतर चतुर्थातनं होईल. चतुर्थातनं गेल्यानंतर सुद्धा मंगळदेव तुम्हाला विशेष लाभ प्राप्त करून देतील, कारण या ठिकाणी बुधदेव येणार आहेत. बुधदेव 15 सप्टेंबर नंतर तृतीयात येतील आणि तुम्हाला तृतीय स्थानाचे अधिकाधिक शुभ परिणाम प्राप्त करून देतील. गायन, वादन, नृत्य कला, वक्तृत्व क्षेत्र या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, संभाषण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गांना अतिशय लाभदायक फळे प्राप्त करून देण्यासाठी बुधदेवांची ही स्थिती शुभ म्हणता येईल. वास्तू सुख आणि वाहन सुखाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना 13 सप्टेंबर नंतर शुभ परिणाम करणाराच आहे. पंचम स्थानाकडे जाऊयात. पंचम स्थानावर आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहतो. तर पंचम स्थानाचे अधिपती मंगळदेव तृतीयातनं गोचर करतात, त्यामुळे शिक्षणासाठी तुमचं लक्ष केंद्रित करतील, परिश्रम तुमच्याकडनं करून घेतील आणि त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. अर्थात तुम्हाला तो अभ्यास आत्मसात होईल. याबरोबरच तुम्हाला संतती सौख्य या महिन्यात उत्तमरित्या मिळेल. संततीकडनं अतिशय शुभ वार्ता करणी पडू शकते. संततीला एखाद्या विषयावरती महत्वाकांक्षी बनलेलं तुम्ही पाहू शकाल या संपूर्ण कालावधीमध्ये. त्याचबरोबर पंचम स्थानावर आपण प्रेम प्रणय पाहतो. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा मंगळदेव हे शुक्रदेवांच्या राशीतनं गोचर करतील, त्यामुळे 13 सप्टेंबर नंतरचा कालावधी प्रणयासाठी सुद्धा उत्तम आहे. शत्रुपीडेच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभ आहे. कुठल्याही प्रकारची शत्रुपीडा तुम्हाला संभवत नाही. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना संमिश्र आहे. किरकोळ प्रमाणात कंबर, पाय, पावलं, पोटऱ्या दुखणं या संदर्भातील विकार होऊ शकतात. मोठ्या प्रमाणातील कुयोग अजिबात नाहीत. सप्तम स्थानाकडे जाऊया. जोडदाराचं सुख आपण 7व्या घरावरनं पाहतो. शनिदेवांचं गोचर भाग्यातनं होत आहे, त्यामुळे जोडदाराचं सुख तुम्हाला उत्तमरित्या मिळेल. त्यांच्या समवेत तुम्ही एखाद्या आध्यात्मिक धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकाल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो. भाग्येश गुरुदेव यांचं गोचर व्ययातनं होत आहे, त्यामुळे भाग्योदय, परदेश गमन, परराज्यामध्ये जाऊन येण्याचे शुभ संकेत, प्रवासाचे शुभ संकेत या महिन्यात दिसून येत आहेत. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करताय, MNC कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करताय, नक्की करा. तुम्हाला उत्तम यश देणारी स्थिती आहे. व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छित आहे, तुमचा कन्स्ट्रक्शन, खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असेल तर तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती आहे. तुम्ही कला आणि गायन वादन या क्षेत्रामध्ये काम करताय, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे. शिक्षक वृंदांना सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये कामाचा उत्साह वाढणार आहे. शिकवण्याची पद्धत यामध्ये काहीतरी महत्वपूर्ण बदल करावेत. आपल्याकडनं अधिक काहीतरी दिलं गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तुमच्याकडनं सातत्याने प्रयत्न या महिन्यात दिसून येणार आहेत. लाभाची स्थिती उत्तम आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर खर्च स्थानाचे अधिपती बुधदेव होतात, ज्यांचं गोचर चतुर्थातनं होतं. त्यामुळं काहीतरी विशेष खरेदीसाठी, वास्तू आणि वाहनातील नवीन काहीतरी खरेदीसाठी किंवा वास्तूमध्ये नवीन काहीतरी शोभेच्या वस्तू खरेदी करण्याकडे तुमचा कल या महिन्यात राहू शकतो आणि त्यासाठी तुम्ही खर्च करू शकणार आहात. राशी पत्रिकेतील 12 स्थानं आणि त्यावरून आपण आता माहिती घेतली. ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगू इच्छिते, तुम्हाला 12वा गुरु सुरू आहे. 12व्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य सिद्धीला जाण्यामध्ये थोडेशा अडचणी येत असतात. त्यामुळे पसंती न होणं, पत्रिका न जुळणं किंवा अधिक काहीतरी कारणांमुळे विवाहाची स्थळे तुम्हाला तुमच्या घरापर्यंत न येणं अशा काही गोष्टींमधून तुम्हाला जावं लागत असेल
तर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता, तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेऊ शकता. त्यावरनं तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते की दिशा, अंतर, कशा पद्धतीचा तुम्हाला तुमचा जोडीदार मिळणार आहे, त्याचा स्वभाव कसा असेल, तो नोकरी किंवा कार्यक्षेत्रामध्ये कोणत्या काम करणारा असेल, या सर्व संदर्भातली माहिती तुम्ही नक्कीच मिळवू शकता. राशीपत्रिकेतील 12व्या स्थानातनं जेव्हा गुरुदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला जोडीदाराचं सुख प्राप्त करून देताना अडचणी आणतात. मग आता आपण उपासना करणं आवश्यक आहे. वधूवरांना सांगते, तुम्ही या संपूर्ण महिनाभर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, ज्यामुळे तुमच्या विवाह कार्यातील अडचणी कमी होतील. आणि त्याचबरोबर दत्त महाराजांचं नामस्मरण करणं, गुरुवारच्या दिवशी दत्ताचं दर्शन घेणं तुमच्यासाठी अतिशय विशेष लाभदायक ठरणार आहे. आज आपण समजून घेतलं कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करणं, बेल आयकॉनला क्लिक करणं या गोष्टी लगेचच करा. यामुळे तुम्हाला आपले जे नवनवीन व्हिडिओ येत असतात त्याचं नोटिफिकेशन लगेच येईल. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटणार आहे अशाच नवीन महत्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.